जय महाराष्ट्र मंडळी. धरणातलं पाणी शेतकऱ्यांसाठी बंद. शेतकरी संकटात. सरकारवर वडेट्टीवारांचा हल्ला बोल. राज्यात पावसानं दडी मारलेली आहे. धरणामधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे आणि आता सरकारने असा निर्णय घेतलाय ज्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होऊ शकतो. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 31 ऑगस्टपर्यंत धरणामधील उपलब्ध पाणी शेतीसाठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यांनी आदेश दिलेले आहे. मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय? आधीच पाऊस नाही, पेरण्या खोळंबल्या आहेत, बियाणे आणि खतावरचा खर्च झालेला आहे आणि आता सिंचनाचं पाणीही बंद झालेलं आहे. सरकारचा हा निर्णय आवश्यक आहे का, की हा सरकारच्या अपुऱ्या नियोजनाचा परिणाम आहे? कारण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केलेला आहे. मग राज्यात नेमकी परिस्थिती किती गंभीर आहे? धरणांमध्ये खरंच किती पाणी शिल्लक आहे? सरकारने हा निर्णय का घेतला आणि या सर्वात मोठा फटका कोणाला बसणार याचा आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. राज्यातील वाढत्या जलसंकटामागची आणि शेतीसाठी पाणी बंद करण्याचा निर्णयामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. तर नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला? राज्यातील जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच वादग्रस्त निर्णय घेतलेला आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील धरणामधील पाणीसाठा, पावसाची स्थिती आणि पुढील 2 महिन्यातील संभाव्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत धरणातील उपलब्ध प्रामुख्याने पाण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आता राज्यातील अनेक धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर निर्बंध येणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की जर आताच कठोर निर्णय घेतला नाही तर पुढील काही महिन्यात अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुद्दा क्रमांक 2, परिस्थिती इतकी गंभीर का झाली? सरकारने एवढा कठोर निर्णय का घेतला हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला अत्यल्प पाणीसाठा. अधिकृत माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 25% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणी उपलब्ध होतं. मात्र यंदा मान्सूनने अपेक्षेप्रमाणे हजेरी लावलेली नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. काही भागांमध्ये पेरणीसाठी आवश्यक असलेला पहिला पाऊसच वेळेवर झालेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक जवळपास थांबलेली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनचा वेग विस्कळीत असून काही भागांमध्ये यल निनोचाही परिणाम दिसून येत आहे. परिणामी सरकारसमोर उपलब्ध पाणी जपून वापरण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. मुद्दा क्रमांक 3, शेतीसाठी पाणी का बंद करण्यात आलं? या निर्णयामुळे सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती शेतीसाठी पाणी बंद करण्याच्या निर्णयावर. खडकवासला धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारं आवर्तन थांबवण्यात आलं आहे. जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे की धरणामध्ये पाण्याचे नवीन आवक होत नाही तोपर्यंत उपलब्ध साठा जपून वापरणं आवश्यक आहे. कारण जर आज मोठ्या प्रमाणावर पाणी शेतीसाठी सोडलं गेलं तर काही महिन्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र दुसरीकडे शेतकरी संघटना या निर्णयावर नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शेतीसाठी पाणीच नसेल तर पिकं वाचवायची कशी? अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केलेली आहे. काहींनी आधीच मोठी गुंतवणूक केलेली आहे. अशा वेळी सिंचनाचं पाणी बंद करणं म्हणजे शेतकऱ्यांना संकटात ढकलण्यासारखं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. मुद्दा क्रमांक 4, शेतकऱ्यांसमोर नेमकं संकट किती मोठं आहे? आज राज्यातील लाखो शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे सिंचनासाठी पाणीही उपलब्ध नाही. अनेक शेतकऱ्यांनी बियाणं, खतं, मशागती आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च केलेले आहेत. खरीप हंगाम हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा हंगाम मानला जातो. जर याच काळात पाणी मिळालं नाही तर सोयाबीन, कापूस, मका, भात आणि इतर पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखीन गंभीर ठरू शकते. मुद्दा क्रमांक 5. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा प्रश्न किती गंभीर आहे? सरकारच्या निर्णयामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहराचा पाणी पुरवठा. या दोन शहरांमध्ये मिळून सुमारे 85 लाख नागरिक राहतात. जर पावसाने आणखी उशीर केला तर या शहरांसमोर मोठं जलसंकट उभं राहू शकतं. प्रशासनाचं म्हणणं आहे की शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरणं आवश्यक आहे. यामुळे सरकारने आधी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुद्दा क्रमांक 6. बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी सरकारची मोहीम. जलसंकट अधिक तीव्र होऊ नये म्हणून सरकारने बेकायदेशीर पाणी उपशावरही मोठी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. अनेक ठिकाणी धरणे, कालवे, तलाव आणि नद्यांमधून अनाधिकृतपणे पाणी उचललं जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके नियमित तपासणी करणार आहेत. बेकायदेशीर मोटारी, पाईपलाईन किंवा पंप आढळल्यास ते जप्त केले जाणार असून संबंधितावर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. सरकारच्या मते उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्यामुळे अशा प्रकारच्या गैरवापरावर नियंत्रण आवश्यक आहे. आता पाहू मुद्दा क्रमांक 7. विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर नेमका कोणता आरोप केलाय? या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. त्यांच्या मते ही परिस्थिती केवळ कमी पावसामुळे निर्माण झालेली नाही तर सरकारच्या अपुऱ्या नियोजनाचाही परिणाम आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की जर सरकारला मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आधीपासूनच माहीत होती तर त्यासाठी पर्यायी नियोजन का करण्यात आलं नाही? जलव्यवस्थापन, जलसंधारण आणि सिंचनाच्या बाबतीत सरकारने पुरेशी तयारी केलेली नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागत असल्याचं ते म्हणतात. मुद्दा क्रमांक 8. वडेट्टीवारांच्या मागण्या काय आहेत? वडेट्टीवार यांनी सरकारकडे काही ठोस मागण्या केलेल्या आहेत. त्यांनी राज्यासाठी स्वतंत्र जलव्यवस्थापन आराखडा जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेचा प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पर्यायी सिंचन व्यवस्था आणि दुष्काळी भागांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या मते केवळ पाणी बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकारची जबाबदारी संपत नाही. शेतकऱ्यांना पर्यायी उपाय उपलब्ध करून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुद्दा क्रमांक 9. पावसाळी अधिवेशनात हा सर्वात मोठा मुद्दा ठरणार. राज्यातील जलसंकटामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात हा विषय सर्वाधिक गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारचा दावा आहे की पिण्याच्या पाण्याचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता तर दुसरीकडे विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याच्या तयारी करत आहे. त्यामुळे अधिवेशनात जलव्यवस्थापन, सिंचन, दुष्काळ, शेतकरी मदत आणि पाणी नियोजन या मुद्द्यांवर मोठा संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहे. हा वाद केवळ पाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो सरकारच्या प्रशासनिक क्षमतेची आणि नियोजनाची परीक्षा ठरणार आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, राज्यातील जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत असून धरणामध्ये फक्त 25% उपलब्ध जलसाठा शिल्लक आहे. दुसरी गोष्ट, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी सरकारने शेतीसाठीचं पाणी बंद करण्याचा कठोर निर्णय घेतलेला आहे. आणि गोष्ट तिसरी, या निर्णयामुळे लाखो शेतकरी अडचणीत आले असून सरकारच्या नियोजनावर विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता पावसाची परिस्थिती सुधारते का? सरकार शेतकऱ्यांसाठी कोणत्या अतिरिक्त उपाययोजना जाहीर करतं आणि शेतीसाठीचं पाणी पुन्हा कधी सुरू होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, आता तुम्ही सांगा, पिण्याच्या पाण्यासाठी शेतीचं पाणी बंद करणं योग्य आहे का? की सरकारने आधीच योग्य नियोजन करून ही वेळ टाळायला हवी होती? आणि या परिस्थितीसाठी जबाबदार कोण, निसर्ग की सरकार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.